नमस्कार. आपण पाहता छावा न्यूज. जिल्हा प्रतिनिधी लहू शिंदे. आज आपण देवळाली गावात पोहोचलेलो आहोत. येथे चक्री व लाक्षणिक उपोषण सुरू आहे. तर मामा, आपल्या काय मागण्या आहेत शासनाकडे? मी संभाजीराजे शेतकरी गटाचा देवळाली येथील अध्यक्ष आहे. मग सर्व ग्रामस्थातर्फे आम्ही शासनाला मागण्या केलेल्या आहेत. माझं नाव विश्वास पांडुरंग लोमटे आहे. आम्ही अशा मागण्या केल्यात की बाबा विधानसभा इलेक्शनच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री यांनी 6,000 रुपये सोयाबीनला भाव देत आहो. तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमतानं निवडून द्या. आम्ही प्रचंड बहुमतानं त्यांना निवडून दिलं. असा तोंडी करार केला होता. आम्ही आमचं कराराचं पालन केलं. तर त्यांनी ते 6,000 रुपये देण्याच्या कराराचं पालन करावं अशी आमची मागणी आहे पहिली. दुसरी मागणी अशी आहे आमची की हमी भावानुसार जे खरेदी केंद्र चालू आहे ते 2025मध्ये 25मध्ये तर ते बारदाना बंद सुरुवातीलाच आहेत. मग त्याच्यामुळं आम्ही शेतकरीच बारदाना GST बिलासहित आणून तुमची सांगताल त्या ग्रेडचा पुरवठा करू हमी भाव केंद्राला. पण आमचं खरेदी केंद्र बंद न ठेवता खरेदी केंद्र हे चालूच राहिलं पाहिजे. आमचा माल विकला गेला पाहिजे. तुम्ही बारदाना खरेदी केंद्र ठेवून माल खरेदी करत नाहीत आणि आमचं नुकसान करता. तुम्ही 4,000 सोयाबीन विकायला होतो आम्हाला. बारदाण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून क्षुल्लक कारण आहे बारदाना म्हणजे. आम्ही पुरवठा करू शकतो शेतकरी, पण त्यांनी खरेदी केंद्र बंद ठेवून आम्हाला अधिकार द्यावा. शेतकऱ्यांनी बारदाना आणावा. त्यांनी जी ग्रेड सांगतील ते आम्ही बारदाना खरेदी करू. ती बारदाना घेऊन खरेदी केंद्रावर जाऊ. आमच्या पोत्यामध्ये नेऊन ती बारदाना खरेदी केंद्राला देऊन आमचा माल तिथं उतरून घेऊन आम्ही त्यांनी खरेदी केंद्र बंद पडू देत नव्हतं. आपला शेतकरी गट वगैरे आहे का? हां, शेतकरी गट आहे ना, संभाजीराजे शेतकरी गट. किती जण आहे? किती शेतकरी आहेत? 15 शेतकरी आहेत. 15 शेतकरी. 15 शेतकरी आहेत आमच्या गटात. तिसरी मार्ग अशी आहे की खरीप विमा 2025चं 17,000 रुपये देऊ प्रति हेक्टरी अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पण त्याच्या अद्याप अंमलबजावणी नाही. मग त्यांनी विमा कंपनीला सांगावं GR काढून की बाबा वाटप तात्काळ करावं उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टरी विमा. म्हणजे कुठल्या सालातला विमा म्हणतात? 2025 खरीप 2025चा सोयाबीनचा विमा त्यांनी अद्यापपर्यंत आम्हाला वाटप केलं नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पण त्वरित वाटप करावा. विमा कंपनीला आदेशित करावं. तात्काळ कारवाई करून आम्हाला पैसे वाटप करावं उस्मानाबाद जिल्ह्यासाठी. बरं, याच्या संदर्भात आपण निवेदन दिले का? हां, दिलं की निवेदन दिलं की विषय ती कलेक्टरमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत आपण मुख्यमंत्री, राज्यपाल, विधान परिषद अध्यक्ष, विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले आपण पाठवून मागण्या. तर काय मागणी आपली मोदी साहेबांना? मोदी साहेबांना मागणी आहे की तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं भक्त आहोत आणि आम्ही बी रामाचंच भक्त आहोत. तर आम्हाला आशा आहे की मोदी साहेब आणि फडणवीस साहेब हे आम्ही जे 6 मागण्या दिल्यात ते तात्काळ मंजूर करतील आणि आम्हाला न्याय देतील. चौथी मागणी सांगा. आणि अतिवृष्टीनं विहिरी बुजल्यात ह्याच्याबाबत एक संदिग्ध GR काढला आहे शासनानं. त्याच्यामध्ये त्या अटीमध्ये कोणी बसत नाही शेतकरी. तर सुटसुटीत GR काढावा. कमीत कमी अटी घालाव्यात. जिओ टॅगिंगवर नुसत्या करावं त्यांनी. 7/12ला नोंद असे आग्रह धरू नये. 7/12ला आमच्या इतर पीक पाणीमध्ये नोंदी आहेत आणि GRमध्ये असं नाही की फक्त 7/12वर नोंद पाहिजे असा GR आहे. आणि ही अधिकारी वर्ग काय करतं, इतर हकात म्हणतं. इतर हकात फेरफाराची नोंद विहीर असा GRमध्ये नाही. आणि GR तसा आहे. अधिकारी वर्ग म्हणतं तिथं इतर हकात नोंद पाहिजे. ते वापस पाठवतं प्रस्ताव. आणि रोजगार हमी ती योजना राबत नाही. कारण ह्यानंतर रोजगाराची वेगळीच योजना करावी शासनानं. वेगळी ही योजना विहिरीचे नुकसान द्यायची DBT मार्फत द्यावी नाही. आपलं वेगळी करून नुकसान भरपाई द्यावी ह्याची. बरं, याच्या संदर्भात आपण हे किचकट अटी आहेत किंवा हे तुम्ही जे निवेदन दिले तर याच्या संदर्भात आपण आपले शेतकरी गट या एक कृषी अधिकाऱ्यांशी किंवा याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आपण याच्या अगोदर कधी चर्चा केली का? केली की चर्चा. पंचायत समितीमध्ये जाऊन चर्चा केली. तर ते म्हणले अशा अटी आहेत त्या बहुधारकाला आमच्यात मिळत नाही म्हणले. बहुधारक शेतकरी असलं तर अपलोड होत नाही म्हणले 5 एकरच्या पुढचा. विहिरीची नोंद 7/12 इतर हकात असलं तरच होते म्हणला. असं त्यांनी सांगितलं.
बोललो त्याच्याबद्दल. एकंदरीत पाहता शासनाच्या किचकट अटी खरं पाहिलं तर यांच्या मागण्या ज्या ऐक हां बोला. 2024मध्ये बारदाण्याअभावी सोयाबीनचं हमी केंद्र भाव बंद ठेवलं होतं शासनानं बारदाण्याअभावी. त्याच्यामुळं आम्ही ऑनलाईन केलं पण आमची सोयाबीन खरेदी झाली नाहीच, कारण त्यांनी बंद केलं, खरेदी केंद्र बंद करून टाकलं. पण 2 महिने जवळजवळ त्यांनी बारदाना पुरवठा केला नाही. मग आमचं नुकसान झालं. शासन जबाबदार आहे त्या नुकसानीला. 1,000 रुपये आम्हाला 4,000मध्ये सोयाबीन विकावं लागलं. तर शासनानं गेल्या वर्षी जेवढे ऑनलाईन केलेले अर्ज राहिले तर खरेदी केलेलं नाही, त्यांची जबाबदारी घेऊन शासनानं 1,000 रुपये अनुदान आम्हाला तात्काळ द्यावं, कारण ते शासनाचे निष्क्रिय शासन आहे असं त्याचा अर्थ होतो. काय गेल्या वर्षीचं 1,000 रुपये हां अनुदान द्यावं गेल्या वर्षीचं 2 खरेदी केंद्राचं. अच्छा तुमच्या खरेदी केंद्रात खरेदी केंद्र सोयाबीन खरेदी करू शकलं नाही बारदाण्याअभावी गेल्या वर्षी 2024मध्ये. फक्त बारदाण्याअभावी फक्त बारदाण्याअभावी खरेदी करू शकलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला जे शेतकरी राहिले खरेदी करायचे त्यांना 1,000 रुपये क्विंटल मागं अनुदान द्यावं शासनानं. 4,000चं आम्हाला सोयाबीन विकावं लागलं. 4,900 काहीतरी 80 रुपये का 90 रुपये रेट होता शासनाचा. तर 1,000 रुपये नुकसान झाले ते देवं शासनानं त्वरित भरपाई करावी आमचे अनुदान देऊन क्विंटलप्रमाणे. रब्बी हंगाम 2025-26ला जुने ट्रिगर चालू करावेत विम्यासाठी. जुने ट्रिगर विम्यासाठी चालू करावेत आणि 1 रुपयामध्ये शेतकऱ्याकडून 1 रुपया विमा हप्ता घेऊन विमा भरून घ्यावा. शासनानं उर्वरित प्रीमियम शासनानं भरावा आणि विमा भरण्यासाठी मुदत वाढवावी. मग ते नुकसान जर झालं अवकाळीनं तर वातावरण तर बदललेलं आहे, कधी काय होईल काही गॅरंटी नाही. कुठं आपल्या मराठवाड्यात कधी पाऊस पडत नव्हता, 200-200 ml एका दिवसात पाऊस पडू लागला. त्याच्यामुळे निसर्ग बदललेला आहे, सांगता येत नाही. तर जुने ट्रिगर लागू करावे शेतकऱ्यासाठी. त्याच्यामुळं आम्हाला नुकसान भरपाई मिळू शकत होती. आता शासनानं काय केलं आहे की पीक उत्पन्न किती निघेल कापणी प्रयोग केल्यावर त्याच्यावर ठेवले, पण त्याच्यावर नुकसान भरपाई मिळू शकत नाही. तर एकंदरीत यांची मागणी मोदी साहेबांनी पूर्ण करावी. धन्यवाद.